चांगली लढत आहे. एका बाजूला संघ पाहायला मिळेल मरिया यंगस्टर केवाले आणि दापिवली. दोन्ही टीमने मात्र एक एक सामना जिंकलाय आणि दोन्ही संघाचे सामने मयूर क्लोज झाले होते. अगदी अटीतटीची लढत झाली आणि त्यामध्ये दोन्ही संघानं एक एक सामना मात्र जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरची आहे मॅच. प्रथम टॉस मात्र जिंकला होता तो केवाले टीमनं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते दापिवली टीमला. यावेळेस मात्र सरळ बाटा फटका ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. धाव मात्र एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 2 वरती पोहोचली. अक्षय पाटील सलमान कुरेशी ही सलामीची जोडी दापिवली टीमची मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला तेजतर्रार गोलंदाज साहिल गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. युवा जिगरबाज गोलंदाज. यावेळेस मात्र कदाचित वाईटची अपील इकडे पाहायला मिळते परंतु तटस्थ पंच आहेत कोणताच निर्णय तिथे येत नाहीये. अर्थात हा डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ बॉल विसावला विकेट किपरकडे आणि हा डॉट बॉलची मात्र इकडे सांगता झाली आहे. थोडसा शॉर्ट पिच बॉल होता. आडवा बाटने खेचण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहे. सिंगल. एक धाव फलक्यावरती. टोटल धावसंख्या मयूर 3 या आकड्यावरती पोहोचली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं एक्सिलेट मात्र करावा लागेल. सर्कलच्या षटकामध्ये अगदी चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अक्षय पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. थोडासा शॉर्ट पिच बॉल गुडल्या स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झालाय. संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. साहिल गायकर चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये देखील याच गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात केवल टीमला मात्र करून दिली आहे. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट न उडवण्याचा प्रयत्न. परत एकदा कनेक्शन नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आणि पहिलं षटक इकडे मात्र एंड झालंय. पहिल्या षटकानंतर फलंदाजी करणारा दापिवली संघ मात्र विदाउट विकेट 3 धावसंख्येवरती पोहोचलाय. थँक्यू डीजे. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आणि देवा ग्रुप औरे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन आमचा कॉल असेल की इथे रिपोर्टिंग करायची आहे. जसा इनिंग ब्रेक होईल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आणि देवा ग्रुप औरे उरण परिसरातील हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरनंतर 3 धावा फलक्यावरती दमदार सुरुवात झाली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या मरिया यंगस्टर केवाले या संघाची. दुसऱ्या षटकासाठी बॉलर आलाय मयूर गायकर. पहिलं षटक साहिल गायकर. चांगली गोलंदाजी मयूर गायकर वरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. संत आणि सावध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील सलमान कुरेशी या खेळाडूंच्या माध्यमातून खेळलं जात आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी मयूर गायकर या खेळाडूने मात्र केली होती. गोलंदाजी देखील चांगली राहिली. फलंदाजी देखील चांगली केली होती. अष्टपैलू कामगिरी केली आहे. हा चेंडू अँगल बनवला होता. राऊंड द विकेट न लाऊडली अपील मध्ये उत्साह भरपूर आहे. आत्मविश्वास देखील होता. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मयूर आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट न परफेक्ट बॉलिंग. चांगल्या लेंथ वरती टप्पा पडला बॉल. हा डॉट बॉल मात्र आलाय. सर्कलचं षटक मात्र संपलंय. 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप काऊ कॉर्नर. यावेळेस मात्र गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय गोलीच्या वेगानं. नंबर 4 पहिला चौकार फलंदाज सलमानच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे. चांगला फटका सलमानच्या बॅटमधून हा चौकार आलाय. मच नेडेड फोर. कारण ज्या चौकाराची मात्र गरज होती, थोडासा प्रेशर दबाव वाढत चालला होता, धावा येत नव्हत्या, परंतु चौकार. हा चेंडू चांगली गोलंदाजी. इकडे मात्र ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगतच झाली आहे. लगेच कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज मयूर गायकरच्या माध्यमातून. डॉट बॉलची मात्र सांगता 3 चेंडू नंतर 7 धावा. धावा फलक्यावरती. सेकंड राऊंडची मॅच जो जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलला दाखल होईल. आणि कालच्या रात्रीमध्ये मग आपण बघितलं तर रिसवाडी संघ सुपर 12 ला दाखल झालाय. उडावला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झाला बॉल. सीमा रेषा पार. सलमानच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. फडक्यावरती 2 चौकार फार महत्वाचे आहेत. जशी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावांची झाली होती, त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेच्या होत्या. फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या जवळ. तिथे मात्र फिल्डर प्रयत्न करतील, परंतु त्यांच्याही आवाकेच्या बाहेर हा तिसरा चौकार सलमान कुरेशीच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये आया है सलमान. जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 3 चौकार. इकडे मात्र 15 वरती संघ पोहोचलाय. राऊंड द विकेट. सर्व बॅटनं खेचलाय फटका. इकडे मात्र फिल्डरच्या डोक्यावरून हाताला बॉल लागला आणि गेलाय सीमारेषच्या पार. दर्जेदार हा षटकार. नका 21 झाल्या धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा सलमान कुरेशी या खेळाडूंना मात्र कुठून काढल्यात. सलमान वैयक्तिक 20 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अक्षय पाटील 1 धावसंख्येवरती खेळतोय आणि चांगली धावसंख्या आता उभी राहिली आहे. कदाचित मयूर पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं बॅकफूट वरती जात चाललाय, दापिवली आज संघ, परंतु कमालीची फलंदाजी सलमानच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज प्रेम गायकर गोलंदाजीच्या मार्कवरती. इकडे मात्र तयार झालाय. 2 षटका जो बाकी आहेत, या रन रेटनं संघ पुढे गेला तर 42 धावसंख्येपर्यंत जाऊ शकतो. राईट आर्म राऊंड द विकेटनं 2 षटक फार महत्वाचे आहेत. अक्षय पाटील सध्याच्या स्थितीला शांत फलंदाजी करतोय. ओहो, चांगला चेंडू मात्र इकडे हाताळलाय. पायावरती लागला होता. लाऊडली अपील झाली आहे, परंतु पंचांचा नॉट आऊटचा निर्णय मात्र येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जसे शपल झाले होते फलंदाज, अगदी फलंदाजाचा रिदम ओळखला आणि फलंदाजाला थोडस फॉलो केलंय आणि चांगला चेंडू मात्र हाताळलाय गोलंदाज प्रेम गायकर या गोलंदाजानं. अक्षय पाटील बॅक टू बॅक डॉट बॉल खेळतात. हा देखील शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न आणि हा बॅक टू बॅक 4था डॉट बॉल. अक्षय पाटील थोडेसे स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीकडे मयूर लक्ष द्यावा लागेल, कारण समोरील खेळाडू चांगली फलंदाजी करतोय, त्यामुळे त्याला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा या गोष्टी पाहायला मिळतात. एखाद्या खेळाडूच्या बॅटला बॉल लागत नसतील तर सिंगल डबल धावा काढून जो खेळाडू चांगला खेळतोय त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं देखील तितकं महत्वाचं आहे. तो खेळ मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटीलांना करावा लागेल. जबरदस्त बॉलिंग.
दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. हाय एम ऍक्शन, परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ. 135वा डॉट बॉल या स्पर्धेतील आमचे साथी स्कोरर मयूर पाटील सर आम्हाला सांगतायत. खेळाडू कक्षामध्ये आपण खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्यात, परंतु प्रेक्षक ते घेऊन जात आहेत. त्यांना विनंती असेल प्लीज खुर्च्या नेऊ नका, कारण खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्यात आपण. आम्ही विनंती करतोय, नेल्या असतील तर इकडे आणा. हा फुलटॉस बॉल होता आणि इकडे मयूर मात्र सुरुवातीला मन बनवलं होतं की प्लेसमेंटच करायची आहे. सुरुवातीचे बॉल जे चांगले पडले तिकडे आक्रमण करण्याचा तो प्रयत्न फसला होता. आता खराब बॉल होता, परंतु इकडे मात्र एक सिंगल. तिसऱ्या पंचाची मागणी बिमरसाठी केली जाते आणि तिसरे पंच चेक करतील. फलंदाज यस बॅट्समन रिव्ह्यू आहे, वाघमारे सर मात्र चेक करतील. जो काही योग्य निर्णय असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी, त्यामुळे एक सिंगल आणि धावसंख्या मात्र 22. फक्त आणि फक्त प्लेस केला बॉल. अक्षय पाटील स्ट्राईक रोटेट करत असताना सलमान स्ट्राईक एंड वरती आहे. सलमानचा हा चेंडू मात्र आपण बघितलाय, सरळ बाट ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, डबलचा कॉल. ओ यावेळेस मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केल्यात. 24 धावसंख्येवरती संघ मात्र पोहोचलाय. प्रेम गायकर फार चांगली गोलंदाजी, 3च धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिमचा बॉल मात्र या षटकातील बाकी आहे. 24 वरती संघ एका फायटिंग टोटल कडे वाटचाल करतोय. दापिवली हा संघ. अंतिमचा बॉल या षटकातील मात्र पेंडिंग. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा बॉल आहे. प्रेम गायकर उडवला बॉल. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग, थोडेसे फंबल्स झालेत, परंतु एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं 3 षटकाची इकडे समाप्ती झाली आहे. 3 षटकानंतर अगदी स्लो टोटल मात्र पाहायला मिळते. 8.33च्या रन रेटनं फलंदाजी करणारा दापिवली संघ मात्र पोहोचलाय तो 25 या धावसंख्येवरती. मयूरजी मात्र यांना देखील विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. चला थोडं स्पीडअप करा, पण जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. वेळ फार कमी आहे. मयूर काल देखील आपण पाहिलं होतं, तर मग 8च्या सुमारास पहिला बॉल पडला, परंतु शेवट 5 वाजता, पहाटेचे 5 काल मात्र वाजले होते. आज स्पर्धा लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे. आणि नेक्स्ट मॅच 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आणि देवा ग्रुप औरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. मयूर म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलर आलाय मनीष पालकर. गोलंदाजीच्या मार्कवरती 11 मध्ये 23 धावा. इथे मात्र सलमान कुरेशी या खेळाडूंना बनवल्या. अक्षय पाटील, थोडीशी नाजूक स्थिती अक्षय पाटील यांची पाहायला मिळते. 7 मध्ये फक्त 2च धावा आहेत. मयूर अगदी एखादा खेळाडू डॉट बॉल खेळायला लागला तर मग प्रेशर दबावून तो अजून डॉट बॉल खेळतो. फोर्थ विकेट, सरबाट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. एक सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न होणारच आहे, कारण स्ट्राईक हवी आहे सलमान कुरेशी या खेळाडूंना. त्यामुळे 2 धावा इकडे सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. 27 धावा फलकावरती. अजून या षटकातील अंतिमच्या 5 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी, जाग्यावरती स्तंभ उभं ठेवलंय मनीष पालकर. वेगानं बॉल मात्र रिलीज करतोय. कोणतीही संधी फलंदाजासाठी मात्र नाहीये. ही गोलंदाजी या लेंथ वरती मयूर झाली तर मग खेळाडूंना थोडंसं स्ट्रगल करावा लागेल. चांगली लेंथ आहे, चांगली लाईन पाहायला मिळते. 2 डॉट बॉल, धावसंख्या मात्र 27. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकेट्स गेली नाहीये मयूर, परंतु आता विकेट्स गेली नाहीये त्याचा फायदाही घ्यावा लागेल. जमेची बाजू म्हणता येते. फोर्थ विकेट, शॉर्ट पिच बॉल. मागे मात्र जेलची संधी, डिरेक्ट हिट, गोटी नेम, परफेक्ट, काम तमाम ओके. फलंदाज बाद, रन आउट.
जी पाटील बोरले ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. बादवणारा फलंदाज अक्षय पाटील बाद झालाय आणि आता वैभव मस्कर नंबर 3 वरती मात्र दाखल झालाय. या षटकामध्ये सलमानला देखील शांत ठेवण्याचं काम मनीष पालकर या गोलंदाजानं मात्र केलंय. शेवटचे 3 बॉल आहेत. ओव्हर द विकेट बॉल तयार. उडवण्याचा प्रयत्न होता, पहिला चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न आणि आता हेच काम मयूर करावं लागेल कारण वेल राहिली नाहीये. 2च बॉल बाकी आहेत, त्यामुळे दोन्ही चेंडू अगदी विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तो डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी मनीष पालकर. करेक्ट रन रेट फक्त आणि फक्त 7.36 चा बघतोय. 5वा बॉल आहे. उडवलाय, आला तसा पाठवलाय, कडक हिट, डीप काऊ कॉर्नर, सीमा रेषा पलीकडे वैभव मस्करच्या बॅटमधून हा पहिला षटक. जे 33 धावा फलक्यावरती आणि मागच्या मॅच मध्ये मयूर 35 धावा बनवल्या होत्या, म्हणजे 36 पाहिजे होत्या आणि त्या 36 धावा आपण बघितलं असेल तर कशा प्रकारे डिफेंड केल्या होत्या. 4 मध्ये 1 धाव वाचवली होती, ती दापिवली या टीमने. म्हणजे गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे. टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल आहे. वैभव इकडे ही ओहो, यावेळेस मात्र नशिबानं साथ दिली नाहीये. हाय टेन्शनच्या तारेला बॉल लागलाय. एक शॉट म्हणजे धाव टोटल एकच या बॉलवरती मिळेल. 4 ओव्हरचा 24 बॉलचा खेळ मात्र संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना दापोली टीमनं 34 धावा बनवल्यात आणि येणारे 24 बॉल आणि मरिया यंगस्टर केवळ टीमला मात्र 35 धावा संख्येची गरज. शुभम पुढची मॅच आहे 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आणि देवा ग्रुप आवरे. या देवा ग्रुप आवरे आणि 24 लाईव्ह बोरले दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करणार आहोत आपण. सेकंड राऊंडची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. दापिवली आणि एका बाजूला हरिग्राम केवाळे या 2 संघांच्या मध्ये चालले. इकडे आवरे संघ मालतोडे उरण भागातील आहे. हॅलो. आणि एक पनवेल तालुक्यातील आपले 24 लाईव्ह. पंच धावा किती आहेत शेवटच्या बॉलला? एक ना, एक सिंगल ना. ओके 35 पाहिजे. 24 बॉल 35. चला टॉस करण्यासाठी या 24 लाईव्ह बोरले आणि आवरे 2 धावा काढल्या होत्या, त्याच्यामध्ये एक 1 शॉट आहे शेवटच्या बॉलवर. देवा ग्रुप आवरे संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा असतील. आणि 24 लाईव्ह बोरले संघाचे कॅप्टन या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय प्रत्येक वेळेस. 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण जर आलात तर नाही तर मग समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल. आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आता थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. या खरं स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती चषकामध्ये आज आंतरराष्ट्रीय कामगार नेते आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. 2026 मनीष स्मृती चषकामध्ये पुढची मॅच. आणि मी विनंती करतोय पुन्हा एकदा 24 लाईव्ह बोरले संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस करण्यासाठी मी पाहुणे आमचे मयूर म्हात्रे यांना मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी. मयूर म्हात्रे एक कांबेगावचे एक चांगले क्रिकेटपटू आणि त्यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी करण्यात येईल. मी आवरे टीमला इथे बेस्ट ऑफ लक देतोय कारण उरण तालुक्यातील हा संघ आहे आवरे. कॅप्टन साहिल कडू यांचं स्वागत आहे आणि 24 लाईव्ह बोरले संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक आहे. मयूर मात्र या आपल्या हस्ते टॉस केलं जाईल. मैदानामध्ये सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय रंगात आलेली आहे. आवरे संघानं टॉस जिंकलेला आहे. देवा ग्रुप आवरे संघानं काय निर्णय सांगतायत लगेच. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असतील. आता खरं तर
दुसऱ्या ग्रुपला सुरुवात होईल. ही सेकंड राऊंडची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. काल आपण बघितला 2 मॅच जिंकलेल्या त्या आई टाकेदेवी रिसवाडी संघानं आणि सकाळी सकाळी धक्का दिला. सगळ्यांना वाटलं की 12 संघ पुढे जाईल, पण कराडे संघानं मात्र ती मॅच जिंकली आणि ते सुपर 6 मध्ये पोहोचलेले आहेत. यश मोरेची कमाल आपण बघितली. मला तर वाटते इथे 2 बैल आहेत मॅन ऑफ द मालिका वीर म्हणून, आणि 2 बैल कोण पटकवणार आहेत, ज्याला शर्यतीची आवड असेल त्याचं लक्ष असेल त्या बैलावर. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय दापोली संघाच्या विरुद्ध आपण पाहतोय चेसिंग करण्यासाठी उतरलेला आहे तो हरिग्राम केवाळे संघ. टॉस मात्र झाला आणि टॉस जिंकलाय देवा ग्रुप आवरे टीमनं आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय. डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या आवरे टीम. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोलूया मॅचकडे, जिथे सेकंड इनिंगला मात्र सुरुवात आपण करतोय. मरिया यंगस्टार केवाले आणि दापिवली अशी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 24 बॉल 35चं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी आशिष माली आणि साहिल पारवे मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला गोलंदाजीच्या मार्कवरती रोशन पवार दाखल झालाय. राईट ऑन ओव्हर द विकेट ना, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल क्लास दाखवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे उडवला बॉल आणि तिकडे मात्र चांगले प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रयत्न हे प्रयत्नच राहतील आणि बॉल निघालाय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती वेलकम फॉर पहिला चौकार. चौकाराला आप्पा भगत यांच्याकडनं मगाचे 1000 रुपये दापेली संघासाठी आलेले, ते नंतर त्याने घेऊन जा. धन्यवाद. आशिष माली या खेळाडूसाठी भूषण मात्रे यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु आहे आशिष माली नॉन स्ट्राईक एंडवरती. साहिल बाद झालाय. आशिष मालीच्या प्रत्येक षटकाराला भूषण मात्रे यांच्याकडून 500चं पारितोषिक आणि आशिष कुरंगले यांच्याकडून 500. फर्स्ट विकेट डाऊन हा पहिला झटका केवळ टीमला मात्र लागला आणि साहिल पारवे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष पालकर मात्र दाखल झालाय. 22 बॉल 31चं इक्वेशन, त्यामुळे सहज आणि सोपा सामना, जास्त काही कठीण नाहीये. 8.45च्या रिक्वायर्ड रन रेटला धावा मात्र बनवायच्यात आणि संघाचा प्रमुख खेळाडू आशिष माली मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी त्याची आपण बघितली होती. पहिला गोलंदाज रोशन पवार पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मग विकेट मिळवली आहे. लगेच प्रत्युत्तर देत असताना अगदी चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट, बॉल तयार. पहिलाच बॉल स्विच हिट, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय आणि इकडे धावा मात्र 2 धावून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. पहिलाच चेंडू खेळत होते आणि पहिलाच बॉल खेळत असताना मग रिव्हर्सचा प्रयत्न. अगदी मागच्या मॅच मध्ये देखील या फलंदाजाचा प्रयत्न सातत्याने आपण बघितलाय. मनीष पालकर 1 डाऊन, 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. 6 धावा धावफडक्यावरती. पहिलं षटक पाबंदीचं षटक, त्यामुळे या षटक फार महत्वाचा. इथे जर मोमेंटम मिळाला तर मात्र सामना पुढे जाऊ शकतो. या षटकामध्ये जर जास्तीच्या धावा आल्या तर मग सामना थोडासा गमवावा लागू शकतो गोलंदाजी करणाऱ्या दापिवली टीमला. ओव्हर द विकेट, रोशन उडावला बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर, परंतु त्यांच्या डोक्यावरून 4 धावांसाठी हा चौकार मनीष पालकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 10 धावा धावफडक्यावरती चांगली फलंदाजी मात्र
मनीष पालकर पहिला बॉल रिव्हर्स, त्यानंतर हा चौकार. टोटल धावसंख्या मात्र 10 वरती पोहोचली आहे. ऋषभ पवार वरती थोडं आक्रमण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट न पहिलं षटक टाकतोय. अक्रॉस द बॅटने खेचण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. इकडे मात्र चांगली गोलंदाजी सफल झाले होते. हा फटका मात्र डीप फाईन कडे मारण्याचा प्रयत्न होता मनीष पालकर यांचा, परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, 5 मध्ये 10 धावा. अगदी इक्वेशन सोपं आहे. 19 बॉल्स आणि 25 धावसंख्येची मात्र गरज. अप्पा भगत यांच्याकडून दापिवली टीमसाठी 1000चं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र चांगला फटका, पाड स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेस आहे, बॉल स्टॉप केला जाईल, परंतु धावा मिळाल्या त्या 2. शेवटच्या बॉलवरती ही डबल धाव आणि पहिल्या ओव्हरनंतर टोटल 12 धावा धावफलक्यावरती. 18 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि जिंकण्यासाठी केवळ टीमला 23 धावसंख्येची फक्त आणि फक्त गरज. चे 18 चेंडू आणि 23 ची मात्र गरज आहे. सेकंड ओव्हर साठी बॉलर दापिवली टीम कडून गोलंदाज देवेश मस्कर गोलंदाजीच्या मार्क वरती. चांगली सुरुवात राहिली आहे. मनीष पालकर 4 मध्ये 8 धावा. आशिष मालीसाठी पारितोषिक. भूषण म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक 6 ला 500 आणि आशिष कुरंगले यांच्याकडून देखील प्रत्येक 6 ला मात्र 500चं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल आहे देवेश मस्कर. लॉफ्टेड हिट, सरळ बाट ड्राईव्ह केलेला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, जोवर ते येतील बॉलला उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र 2 धावा धावून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 14 वरती पोहोचली आहे. 17 चेंडू आणि 21 हे इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 17 मध्ये 21 धावा मयूर या मैदानावरती जास्त नाहीयेत. लो स्कोरिंगची मॅच, परंतु मागच्या मॅच मध्ये हेच इक्वेशन होतं. 4 मध्ये 1 धाव डिफेंड केली होती आणि 18 मध्ये 18 धावा दापिवली टीमनं मात्र वाचवल्या होत्या. सेन्सिबल क्रिकेट. अगदी मोठे फटके ज्यावेळेस येत नाहीयेत त्यावेळेस मग सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही तितकं महत्वाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आशिष माली हा फलंदाज मात्र करतोय. बॉलला फक्त आणि फक्त हलक्या हाताने पुश केलंय आणि सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. 16 चेंडू आणि 20 धावसंख्येची इथे मात्र गरज. 16 चेंडू 20 धावा. निर्णायक षटक. देवेश मस्कर संघाची जिम्मेदारी घेऊन मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथे, मात्र कमी धावा जरूर वाचवायच्या आहेत. रिव्हर्स जबरदस्त फटका, चपराक लगावली आहे. बॉल मात्र गेलाय सीमारेषच्या पार. स्विच हिटचा हा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी रिप्ले मध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केलाय आणि या स्पर्धेतील हा 5वा रिव्हर्सचा चौकार आहे. ओ यावेळेस मात्र झोपून खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील झाली आहे. ओ यावेळेस मात्र फलंदाज स्वतःहून बाद झालाय. चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे मनीष पालकर या फलंदाजाने, कारण त्याला माहिती होतं बाटकेड आहे. पंचाचा निर्णय येण्याच्या अगोदर त्याने क्रीज सोडली होती. मयूर गायकर मैदानाच्या आतमध्ये मात्र इन झालाय. 14 चेंडू आणि 16 ची मात्र गरज आहे. 2 विकेट्स गमावल्यात.
देवेश मचकर 4 मध्ये 7 धावा मात्र खर्च केल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉल चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न मात्र असेल. कारण 2 बॉल फार निर्णायक आहेत मयूर या मॅच मध्ये, कारण या 2 बॉलवरती जर मोठा फटका आला नाही तर मग शेवटच्या 12 बॉलवरती अगदी इक्वेशन चांगलं पाहायला मिळेल. परंतु जर मोठा फटका आला तर मात्र सामना थोडंसं जड होऊ शकतो तो गोलंदाजी करणाऱ्या तापिवली टीमला. 14 चेंडू 16 ची गरज आहे. मयूर गायकर पहिलाच बॉल फक्त आणि फक्त पुश केलं होतं बॉलला आणि इकडे भरत आहेत फिल्डर मिडॉन कडे. चेल ड्रॉप झालाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता सहज आणि सोप्पा कॅच होता. लो फुल टॉस बॉल सरबाटा ड्राईव्ह केला, हातामध्ये बॉल आला होता. अशा कॅच कॅरी कराव्या लागतील मयूर. 21वा झेल या स्पर्धेतील ड्रॉप झालाय. आमचे साथी स्कोरर मयूर पाटील सर आम्हाला सांगतायत नितांत माहिती प्रत्येक गोष्टी जिथे आम्हाला देत आहेत त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करतोय. 20 धावा टोटली धावा फलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 15 ची मात्र गरज. 13 बॉल 15 पाहिजेत. उर्ध विकेट बॉल तयार. ओ यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. रोमांच अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 15 धाव संख्येची गरज. महत्वाचा धक्का. आशिष माली बॅक टू दी पवेलियन. भरत आलेत गोलंदाज. भरत बर्वी तिसरे गोलंदाज. अगदी खूप सारा अनुभव क्रिकेट मधील आहे. आणि मयूर डापिवली टीमचा विचार केला गेला तर मग बरेचसे असे खेळाडू आहेत जे प्रॅक्टिस करत नाहीयेत. सरावाचा थोडासा अभाव आहे, कारण मैदान देखील नाहीये त्यांना आणि त्यानंतर मग जॉबच्या अभावी भरपूर जण जॉबला मात्र जातात, त्यामुळे प्रॅक्टिसचा थोडासा अभाव आहे. परंतु चांगला खेळ दाखवला जातोय. पहिलाच बॉल चांगल्यारीत्या रिलीज केलाय. इकडे लाऊडली अपील झाली आहे. क्लोज कॉल होता. 2 पंच मात्र आता डिस्कस करतायत. जो काही योग्य निर्णय असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर हलक्या गतीनं बॉल मात्र बाहेर वळालाय. पंचांचा निर्णय मात्र काय असेल. नॉट आउट आहे. फलंदाज सेफ आहे, त्यामुळे हा डॉट बॉल आलाय. सामना अजून बाकी आहे. 11 चेंडू आणि 15 धाव संख्येची इथे मात्र गरज. मयूर गायकर मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला होता. प्रथमेश पारवे या फलंदाजाला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती बघतोय. राईट अमोर द विकेट. बॉल तयार. आउट साइडला खेचलाय. कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा षटकार ठोकलाय मयूर गायकरच्या बॅटमधून. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला पूर्णपणे डॉमिनेट केलं. प्रॉपर कनेक्शन आणि हा षटकार. हो यावेळेस मात्र लीव केलाय. बॉल लेफ्ट केलाय. आशाभूत नजरेनं पंचांचा मात्र वाईटचा कॉल येतोय. एक्स्ट्रा धावा आता भरपूर महागा ठरू शकतात. भरत बर्वी इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची इथे मात्र गरज. ओव्हर द विकेट. बॉल तयार. फुल टॉस होता. आला तसा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक हिट. मयूर गायकर ऑन फायर.
थँक्यू डीजे. 33 धावा 3 विकेट्स. 2.3 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धाव संख्येची फक्त आणि फक्त गरज. सामना बॅलन्स होता मयूर, परंतु जे 2 षटकार आले त्या 2 षटकाराने मॅचची हवा मात्र पूर्णपणे काढून घेतली आहे. बॅक टू बॅक 2 महत्वाच्या क्षणाला हे महत्वाचे षटकार मयूर गायकर या खेळाडूंना मात्र ठोकलेत. 9 बॉलवरती आता फक्त आणि फक्त 2 धावा मात्र करायच्या आहेत. सोपं इक्वेशन आहे. उडवण्याचा प्रयत्न होता, इकडे ही मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ती धाव बाईच्या स्वरूपात कंप्लीट झाली आहे. आणि आता स्कोर इज लेवल. स्कोर लेवल झालाय, परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धाव संख्येची मात्र गरज. 8 बॉल आणि 1 धाव पाहिजे फक्त आणि फक्त. सागर पाटील बोरले यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. यावं व्यासपीठावरती जेलची संधी, फलंदाज बाद झालाय. सामना जिंकण्यासाठी अजून थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धाव संख्येची गरज. थँक्यू डीजे भाऊ. डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि आगले वेगळे सॉन्ग मात्र त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात येतात. त्यांचंही विशेष कौतुक आहे. 1 धावा संख्येची फक्त आणि फक्त गरज. सेन्सिबल क्रिकेट, परंतु सामना फिनिश आणि हा सामना मात्र इकडे जिंकलाय. मरिया यंगस्टार केवाले या संघानं वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक असेल दापिवली संघ. अगदी चांगला खेळ, अगदी पहिली एंट्री होती मयूर, परंतु चांगला खेळ दाखवलाय. प्रॅक्टिसचा अभाव आहे, अजून थोडासा सराव केला तर अगदी चांगला खेळ मात्र तुम्ही येणाऱ्या स्पर्धेमध्ये